आमच्या कृष्णादादांची मात्रेदादांची लाईव्ह वाहिनी आहे. त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतो स्कोरर शाहिद आणि ऑफिशियल हरीश आणि राजेश सर यांच्या सोबतीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. पहिला चेंडू खराब, चेंडूचा भरपूर समाचार. स्पर्धेला सलामी देणारा हा बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. एक चांगला संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळत असताना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. पहिला प्रवीणचा, दुसरा चेंडू पुन्हा एकदा खराब लाईन आणले, त्याचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. चेंडू पोहोचणार 4 धावांसाठी चौकार. ठोकली आता अबान स्पोर्ट्स क्लब हाल यांच्या वतीने अर्थात मरहूम मुर्तुजा राऊत व मरहूम मुर्तुजा खारकर स्फूर्ती चषक 2026 पर्वे 6वे एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने एक चांगलं मैदान. आज वातावरण थोडं खराब होतं. असं प्रत्येक ठिकाणी ज्या स्पर्धा चालू आहे प्रत्येकाचं काही ना काही नुकसान झालं. इथे आपण पाहतोय तांडेल डीजेचं मनापासून धन्यवाद. डेकोरेटेड करत असताना त्यांनाही या पावसाचा फटका भेटलाय. चला गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्नमॅन पाहून पाहिलं त्या ठिकाणी सज्ज आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. सिंगल घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड पुन्हा अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आज पाहिलं गेलं पाहुणे आपण पाहतोय स्पर्धा हालची पण पाहुणे पाहिले गेले. आज मनापासून भरभरून हे स्टेज भरलं होतं. चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणार चेंडू होता इथे. ही सोडली धाव 30 सर्कलमध्ये. अशा प्रकारची धाव घेणं म्हणजे लेग बायची. एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाते. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झाला आहे. धावसंख्या 12. आज असं वाटतं तर 12 वाजता हे सामने संपूर्ण व्हायला पाहिजे होते. आता 1:57 म्हणजे 2 वाजायला आले. कुठेतरी आपण पाहतोय आज ओव्हरच्या मॅच खरंच आणि कौतुक करावं लागेल. आज हा खोपोलीमध्ये कुठेच नाही आम्ही बघतोय सध्या तरी. आणि हाल संघाचं मनापासून कौतुक. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. हाल टीम नेहमीच कर्जत विभागामध्ये खेळायला येते आणि त्यांनी पाहिलं गेलंय हा महाड माणगाव जिथे संधी भेटेल तिथे हाल टीम पोहोचते. प्रवीण पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. क्लास केल्या हलक्या हाताने पॉईंट मध्ये चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल घेतली आहे. ते पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात म्हटली जाते. जरूर आकाश तुम्ही विचारलं स्पर्धा म्हटली गेली पंच म्हटलं गेलं कारण हाल टीम नेहमीच आम्ही दामतच्या मैदानावरती ना आम्ही जिथे राजेश भोईर यांची स्पर्धा जिथे जिथे असतात कर्जतमध्ये आम्ही नेहमीच हाल टीम ही आमच्या वतीने तिथे येत असते आणि खेळत असते. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं हां कधी नाही कधी लॉटचा प्रश्न केला नाही. राजेश सर ते सांगतात आम्हाला या ठिकाणी का राजेश सरांनी कधीच आम्हाला विचारलं नाही ना त्यांना आम्ही कधी विचारलं नाही. आम्ही नेहमीच तिथे खेळायला आलो आहे. त्यांचं मनापासून गोड कौतुक करूया. सर नक्कीच. खरं तर 2-3 दिवसापूर्वी डीपी रोडच्या मैदानावर मॅचेस होत्या तेव्हा प्रेक्षक हे सांगत होते की हालचे मॅच शेवटला ठेवा. याच्यासाठी कारण विचारलं तेव्हा कारण सांगितलं जेव्हा जेव्हा हालचे मॅच असते तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची गर्दी असते आणि हाल संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरत असतो तेव्हा प्रेक्षक फक्त मैदानाच्या आजूबाजूला राहून मॅचचा आनंद घेतात. म्हणून हालचे प्रेक्षक आणि हालचं क्रिकेट हे अगदी पाहिलं तर उच्च स्तरावरचं आहे. जरूर आपण पाहतोय खालापूर विभागामध्ये हाल आणि कर्जत विभागामध्ये दामत प्रेक्षकांची गर्दी नाही या ठिकाणी पाहतोय. असं कधी होणारच नाहीये. रिवर्स धावला 1983 कपिल देवने. आत्ताच T20 वुमनचा झाला होता 50-50चा वुमनचा वर्ल्ड कप झाला तिथे हरभीत सिंग कौरने टेस्टमध्ये जडेजाने या अफलातून झेल पकडलेत.
अशाच प्रकारचं झेल पकडले तर क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय नेहमीच अग्रेसर होतो खेळाडू. इथे सुंदर झेल फलंदाज बाद या ठिकाणी होतो आहे. झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिलाय मोरबा संघाला. होऊन दडी दे. ते हाल संघाचे जे दोन संघ उतरतील तर दोन संघाच्या आपण त्यांच्या शरीरावर पाहणार आहोत. तर त्यांच्या ज्या जर्सी नवीन जर्सी आहेत त्यांच्या त्या जर्सी पाहणार. आणि जबरदस्त पाहिलं तर जर्सीच्या प्रिंट केल्या अर्थातच पाहिलं तर ASC हाल संघाने ज्या स्पॉन्सर केलेल्या या जर्सी आहेत. उद्याच्या दिवसामध्ये जवळपास 30-35 खेळाडू आपण या मैदानामध्ये पाहू ना ते त्या जर्सीमध्ये असणार आहेत. जरूर आपण पाहतोय घरच्या मैदानात खेळताना दिसतील. इथे मारुती माली पहिला चेंडू आपण पाहतो गतिवान चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पॉवर प्ले क्रमांक दुसरं PP2 या ठिकाणी पाहतो लगातारचा आपण पाहिला गेला या ठिकाणी हा पॉवर प्ले. मारुती पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ रेषेत चेंडू निघून जातो आहे. लगातार निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅक टू बॅक डॉट चेंडू. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पाहिल्या होत्या त्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती आले. सुरुवात झाले लगातार 3 चेंडू. पहिला चेंडू विकेट पाहायला गेला. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव. 3 चेंडू आत्तापर्यंत सुरेख टाकले गेलेत. म्हणजे पॉवर प्लेचे 9 चेंडू समाप्त झालेत. 3 चेंडू अजून पॉवर प्लेचे असतील. पुन्हा एकदा जोरदार अपील आपण पाहतोय. पॅडवरती चेंडू आदळला होता इथे पाहिलं गेलं. पंच लेग बायची धाव या ठिकाणी घोषित करता एका धावेने जी धावसंख्या थांबली होती आत्तापर्यंत जी होती 13 ती पुढे सरकली 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या तर पाहिलं गेलं आकाश या टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी आपण पाहतो आता IPL चालू आहे पण IPL कडे कमी लक्ष आणि टेनिस क्रिकेटवरती सर्व प्रेक्षकांचं आपण पाहतोय लक्ष लागलं गेलंय. इथे मारुतीचा पुढचा चेंडू खालव्या टप्प्याचा चेंडू होता पाहिला गेलं. लॉंगा झोनमध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. फील्ड जी सजवले ती अफलातून आपण या ठिकाणी पाहिले. एक सिंगल घेतली जाते त्या ठिकाणी पाहिलं गेलं. संभाजी पथारे एक शिक्षक आहेत आणि एक कॉमेंटेटर म्हणून ते नेहमीच कर्जत विभागामध्ये कामगिरी करत असतात. त्या ठिकाणी फील्ड करत असताना सिंगल आली. सिंगलने स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. लगातारचे 3 चेंडू निर्धाव पाहिले. त्यानंतर लेग बायची धाव आली. ही बॅटच्या सहाय्याने धाव पाहिली गेली. इथे डेक बॅकवर्ड स्क्वेअर स्क्वेअर लेग पंचांच्या नजीक चेंडू निघून गेलाय. पाठीमागे बॅकअप आहे. चांगलं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगल या ठिकाणी रोटेट होते. 2 षटकं पॉवर प्लेची आकाश या ठिकाणी समाप्त झालेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 8च्या सरासरीने या 16 धावा धाव फरकावरती लागल्या गेल्यात. येणारे 3 षटकं आहेत. मोरबा टीम किती धावसंख्या आपण पाहतो स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाच्या विरोधात उभा करणारे हे जरूर आपण पाहणार आहेत. तो परत संधी देऊया आमच्या बालाला अर्थात साईल बाला ठोक डीजे. संध्याकाळी 3-3:30च्या नंतर अख्ख्या टेनिस क्रिकेट या जिथे इथे स्पर्धा चालू आहेत आपल्या विभागावर सर्वांची खलीवली झाली होती. कारण आज मॅचेस हवामानाचा जो प्रभाव पाहिल्यानंतर आकाश वाटलं होतं खलीवली झाली काय. तर पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस पडला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो आज रद्द झाल्या. पण हालकरांचं आपण पहिलं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार या ठिकाणी पाहतोय आपण. जोरदार अपील या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहतो. ही एक तंत्र आपण पाहतो क्रिकेटमध्ये. एखादा वाईट चेंडू असेल तिला धापायचा असेल या त्याला थांबवायचा असेल तर आपण पाहतो आणि जरूर आमचे स्कोरर आम्हाला दाखवतात आज विकेट कशा प्रकारे झाकली गेली होती. अनिलचा हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब होता तिथे लाईनर लेन पाहिली गेली. डॉट चेंडू आला. धावसंख्या आपण पाहतो 17 या आकड्यावरती. 17 म्हटलं गेलं नेहमीच क्रिकेटच्या भाषेमध्ये पाहिलं जातं कुठंतरी नुरेन 11 हाल वर्सेस
मोगलवाडी आपण लगेच तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपस्थित व्हायचे. इथे हाजीर तो वजीर, त्यात दंडात्मक कारवाई. इथे जोरदार अपील, फिंगर अप, गो बॅक. फलंदाजाला माघारी जाण्याचा या ठिकाणी रस्ता दाखवला गोलंदाजाने. झटका दिला गेला पुन्हा एकदा मोरवा टीमला. इथे गोलंदाज अनिलने ठोक दिले. मागची दहशत, आत्ताची सत्ता राखून ठेवावी लागेल. इथे चांगला फटका, दमदार फटका, बॉल जाईल सीमा पार. आलाय A1 क्वालिटी मास्टर हिट षटकार. तदनंतर आपण खालापूर क्रिकेटचे संघ मोठं सांगत होतो, पण सध्याच्या कंडिशनमध्ये कर्जतमध्ये जबरदस्त संघ तयार झालेत. अर्थातच प्रामुख्याने आपण उल्लेख करूया, आज आपण गुडघे संघाची गोलंदाजी पाहिली. तदनंतर आपण पाहिलं तर सध्या चालू असलेल्या मॅचमध्ये गोलंदाजी करतो. अर्थातच पाहिलं तर अंजप संघाची गोलंदाजी, परंतु भडवल बी संघ या खालापूर तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा विजय झालाय. पायरमल संघाने सुद्धा आपली दहशत या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये दाखवून दिले. मग असं म्हणू शकत नाही की कर्जत आणि खालापूरमध्ये काहीतरी क्रिकेट वेगळं चालतं, परंतु आज सुद्धा पाहिलं तर खालापूरच्या अगदी बरोबर जोडीला पाहिलं तर तेवढी ताकदीची खेळी पाहिलं तर कर्जत विभाग सुद्धा करतो. आणि याचं सुद्धा पाहिलं तर एक श्रेय द्यावा लागेल खरंच या रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनला. नाही, जरूर आपण असोसिएशनचं मनापासून कौतुक करूया. जेव्हा आपण पाहतो खरं म्हणजे क्रिकेट कुठं बदललं, जेव्हा एक गाव 11 ही संकल्पना आली. सर, राजेश सर, इथे एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल व्हाईट होता. व्हाईट नंतर डॉट होता दादा. ओके, ओव्हर आहे सर. व्हाईट नंतर डॉट होता दादा. नाही, स्कोरर आहे त्याचा लक्ष आहे स्कोररचा. फक्त एवढंच होतं का थोडंसं आपण पाहिलं गेलं जिथे डॉट चेंडू आला होता दुसरा, जिथे पहिला व्हाईट होता त्यानंतर डॉट चेंडू आला होता, तिथे कुठेतरी थोडी गडबड जरूर झाली. पण आपण बॉल टू बॉल त्या ठिकाणी पद्धतीने पाहिलं गेलं. कर्जत क्रिकेट म्हटलं गेलं तर आज आपण एक आधुनिक सांगतो तुम्हाला, कर्जत क्रिकेट याच्यामध्ये पाहिलं गेलं तर आज ऑफिशियलमध्ये पाहिलं राजेश भोईर सर, कर्जत टेनिस क्रिकेट आणि बाहुबली आजही आपण पाहतो एका हाताने षटकार मारण्याची ताकद, आणि आजही आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये निर्धाव षटक सर्वाधिक टाकण्याचा नेहमीच आपण पाहतोय. जे माणूस असेल तो म्हणजे आरेश करायला, ज्याची तुम्ही तारीफ करता. उर्फी चेंडू आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे शतरक्षक आहे मारुती, ज्याला वैयक्तिक दुसरं षटक देण्यात आलंय.
ते नूरन 11 हाल संघाच्या कॅप्टनला आपण आमंत्रित करूया टॉससाठी. थँक्यू. दोन्ही संघाला नक्कीच आपण पहिले तर दोन्ही संघाचे आभार व्यक्त करू की म्युच्युअल अंडरस्टँडिंग नक्कीच हा डिसिजन सोडवला गेला. जरूर जर पाहिलं तर धावफलकावर 27 धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅकवर मारुती आलेत. पुढील बॉल, तोही बॉल अगदी पाहिलं तर जबरदस्त टाकला सर. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मारुती यांच्या मार्फत. टीम अंजप संघ बॉलिंग करतोय आणि आतापर्यंत बॉलिंग करताना जबरदस्त कामगिरी, सुरेख कामगिरी पाहायला मिळते अंजप संघाच्या या गोलंदाजाकडून. यानंतरचा बॉल अगदी पाहिलं तर कव्हरच्या दिशेने गेला. फिल्डर आलेत, पकडला जाईल बॉल, फक्त धाव मिळेल सिंगल. मॅच थोडीशी पाहिलं तर शांत स्थितीने चालू आहे. जिथे पाहिलं तर सुरुवातीच्या कालामध्ये धावा आल्या होत्या, तदनंतर पाहिलं तर आता गोलंदाजी मार्कवर मारुती आहेत, धावा देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी करतात, त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचंय, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावांचा प्रेशर, ते प्रेशर मॅच मध्ये अडचणीचं ठरू शकतंय. पुढील बॉल, तोही पाहिला तर जबरदस्त बॉल इथं डिलिव्हर केलाय, सरळ जातोय. फिल्डर आलेत, परंतु धाव मिळेल पुन्हा एकदा. एकेरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का हे पाहावं लागेल. अशा प्रकारे चुका पहिला मॅच मध्ये, मागील मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या. अर्थातच पाहिलं तर चुका झाल्या होत्या, छोट्या छोट्या चुका, आणि त्या चुका फायद्याच्या ठरल्या होत्या. अर्धी पाहिले तर गुणगे संघाच्या, आणि पुरा संघ त्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. मागच्या पर्वामधील जो विजेता संघ तो पराभूत झाला. मोठी किमया पाहिलं तर गुणगे संघाने केली, परंतु आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर काय होईल. तेच धावा झाल्यात, चांगली बॅटिंग करावी लागेल. हे चौथं षटक चालू आहे, येणारा षटक 5वं षटक असेल. या चौथ्या षटकामध्ये जास्त धावा कराव्या लागतील. अलॉंग द कार्पेट कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. फिल्डिंगचा स्तर दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि आज मैदानामध्ये जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. गुणगे संघ मागच्या मॅच मध्ये जिंकला, त्याच्याकडून आदर्श घेतलाय. आता पाहिलं तर या अंजप संघाने त्यांनी फिल्डिंगचा स्तर वाढवला. त्यांनाही माहिती आहे समोर मोठा संघ आहे, त्या संघाविरुद्ध खेळायचे. मोरबा संघाविरुद्ध मॅच जिंकायची तर फिल्डिंग वाढवावी लागेल, स्तर वाढवावा लागेल. बॉल उंच गेलाय, बॉलर सुद्धा जेल खाली, पकडला जाईल जेल, आणि संपतोय या बॅटरचा या इनिंग मधला खेळ. तर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. मारुती आलेत, मारुती यांना माहिती आहे की मला एक बॉल एक्स्ट्राचा टाकायचा आहे. काहीतरी तांत्रिक बाबी, पण तांत्रिक बाबी याच्यातून मला माझ्या संघाला बाहेर काढायचंय. म्हणून म्हणतात ना, आपल्या संघासाठी उभा राहिला, ठाकलाय उभा, तोच पहिल्याचा संघाचा तारणहार. मारुती आता चांगली गोलंदाजी करतो. अवघ्या पाहिलं तर या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. सांघिक कोट्यामध्ये टीमची टोटल 30 पर्यंत पोहोचलाय. न जरूर पाहतो, प्रवीण पतारेने पहिले षटक फेकले, त्यानंतर मारुतीने दुसरं जे षटक फेकलं होतं त्यानंतर त्याला संधी भेटली का त्या दुसऱ्या षटकात चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा कमबॅक करतोय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलेला, डॉट चेंडू आला, आपण पाहिलं गेलं. पहिली 4 षटकं या ठिकाणी समाप्त झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. याचा जो 31 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. जर विचार केला ना, आपण 4 षटकांचा विचार केला, जर आपण मारुती मालीचा विचार केला ना, 2 षटकामध्ये मारुती मालीने आपण पाहतोय 6 धावा आणि 2 विकेट आपण पाहतो त्यांनी या त्या 2 षटकामध्ये. म्हणजे जो स्पेल त्याचा आहे, तो अफलातून गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. हीच अपेक्षा आपण पाहतो नेहमीच पाहिली जाईल, आणि अशाच प्रकारची गोलंदाजी उद्या हाल टीम पण करेल अशी अपेक्षा आहे सर्वांना. आणि उद्या या मैदानावरती खऱ्या अर्थाने जागा उरणार नाहीये. खरं तर उद्याच्या दिवशी आपण फिरकीचा जादूगर अर्थात मोजिब खरबेला पाहणार. तदनंतर आपण मुनीर पटेलची बॅटिंग पाहणार, छोटा मास्टरमाइंड मुफीद पारकरला पाहणार, अल्ताफ सरांची पाहिलं तर कोचिंग पाहणार. या स्पर्धेमध्ये आपण जे जे हवंय अफजल दादाची बॅटिंग पाहणार, आणि इथे बॅटिंगचा तडाखा
शेवटच्या षटकामध्ये रात्रीच्या वेळेमध्ये बॉलरला दाखवले तारे, पाठवला सीमा पार, आलाय माय हेवन षटकार. पुढील बॉल, अजून एक बॉल उंच गेलाय. बॉलला उंची नक्कीच घेतली, लांबी नाहीये, परंतु कॅच सुद्धा सोडला गेलाय. एकीचं रूपांतर दुहेरी, जिथे कॅच पकडायची होती सर, परंतु कॅच सोडलाय. आणि ही कॅच, या 2 धावा या मॅच मध्ये किती महागाच्या ठरतील येणाऱ्या पाहिलं तर सेकंड इनिंगचं षटक आपल्याला नक्की सांगून जाईल. मॅच महत्वाच्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलीये. माहिती आहे पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थात मरियम 11 बोरबा संघाला हे माहिती आहे की आम्हाला या मॅच मध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. समोर असलेला संघ अर्थातच अंजप संघ, स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ. पायामध्ये बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये बॉल गेला, फिल्डर आलेत, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, परंतु इथे सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मॅच मध्ये आता पाहिलं तर रंगत तयार झाली आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकापर्यंत आतापर्यंत पाहायला गेलं तर 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, नंतर दुहेरी, नंतर पुन्हा एकदा दुहेरी. सर अशा प्रत्येक मॅच आपण बऱ्याच ठिकाणी मॅच पाहतो, अशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा कदाचित डोकेदुखी तर ठरणार नाही ना सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना. जबरदस्त गोलंदाजी संभाजी आहेत, गोलंदाजी मार्कवर. खरं तर पाहायला गेलं तर कर्जत टेनिस क्रिकेट आज या उंचीवर जाऊन पोहोचलंय, त्यांचं कौतुक करावं तेवढं नक्कीच कमीच असणार आहे. आणि पुढील मॅचसाठी टॉससाठी आपण आमंत्रित करत अर्थातच मोगलवाडी संघ असेल, दुसऱ्या बाजूला नूरन 11 हाल संघ. मोगलवाडी संघाचे कॅप्टन आले तर नूरन 11 हाल संघाच्या कॅप्टनला बोलूयात. परंतु इथे काय जबरदस्त कॅच पकडण्याचा झाला प्रयत्न, अगदी प्रयत्न पाहिला तर जबरदस्त झाला. आणि कॅच सुद्धा पकडण्याचा इथे नक्कीच मानस होता, तो शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेत. पाहिला जाईल, चेक केला जाईल, काय आहे, काय घडणार, काय बिघडणार हे पाहायला जाईल. लगेच पाहिला तर लाईव्ह सुद्धा आहे. विकेट आहे, खरं तर लाईव्ह मध्ये सुद्धा पाहू शकता, आउट आहे, विकेट जाते. अफलातून कॅच बनावा लागेल. अप्रतिम, अविश्वसनीय रात्रीच्या अंधारामध्ये पकडलेला कॅच. आणि हा कॅच नव्हे तर पाहिलं तर कदाचित मॅच सुद्धा आपल्या बाजूने घेतलाय की काय असंच म्हणावं लागेल, कारण की शेवटच्या क्षणामध्ये मॅच पोहोचलीये. माहिती आहे की आता पहिल्या इनिंग मधली शेवटची ओव्हर, तिथे हा षटकार आला असता तर नक्कीच बॅटरला कॉन्फिडन्स मिळाला असता, परंतु हा कॅच पकडला. आणि हा कॅच पकडल्यानंतर भास्कर यांनी पकडलेला कॅच आणि त्याचबरोबर धावा स्थिरावतात. त्या अर्थातच पाहिलं तर 41 धावा संख्येवर टॉस केला जातोय. अर्थातच पाहिलं तर पुढील मॅचचा मोगलवाडी संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणारा संघ, अर्थातच पाहायला गेलं तर नूरन 11 हार संघ. टॉस जिंकला मोगलवाडी संघाने, बॉलिंगचा निर्णय घेतलाय आणि नूरन 11 हार संघाला पुढील मॅचसाठी बॅटिंग करायची आहे. परंतु आता ही मॅच चालू आहे, ही सुद्धा रंगतदार असणार. इथून अजून पाहिलं तर एखादा चौकार षटकार सर आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. बॉल हवेत आहे, उंच गेला, फिल्डर बॉल खाली येतील आणि पकडायचा केलाय प्रयत्न, अगदी दुहेरी अटॅक मध्ये नक्कीच कॅच पकडलाय. कॅच पकडलाय, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या अंतर जर पाहिलं तर 41 धावा संख्या झाली. आजच्या दिवसामध्ये नक्कीच सर आम्ही एक गोष्ट पाहिली, दुहेरी अटॅक मध्ये, तिहेरी अटॅक मध्ये कॅच पकडले जातात, म्हणजे प्रयत्न केले जातात. फिल्डरलाही माहिती आहे हे ग्रामीण क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये एखादा कॅच सोडला तर गावचे प्रेक्षक जे आपल्या मॅच पाहायला येतात ते पाहिलं तर नक्कीच कशा प्रकारे आपली खरडपट्टी करतात हे ग्रामीण क्रिकेटला माहिती आहे. मग हाल संघ जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये पाहिले, कुठेही मैदानामध्ये असू दे, हाल संघाच्या मागे 100-150 पाठरके असतात. त्यांना माहिती मुनीरने बॅटिंग केली तर मुनीरसाठी टाळ्या वाजवायच्या, पण त्याच मुनीरने जर का आपण पाहिलं फिल्डिंग करताना कॅच सोडली त्या मुनीरचा समाचार सुद्धा घ्यायचा. त्याच ठिकाणी मुफीदने बॉलिंग करताना जर विकेट घेतल्या तर मुफीदसाठी टाळ्या वाजवल्या जातात, पण त्याच मुफीदला जर का बॉलिंग करताना धावा आल्या त्या मुफीदवर नक्कीच पाहिलं तर शिव्यांचा वर्षाव सुद्धा केला जातो. त्याच पाहिलं तर अल्ताफ सरांनी जर का एखादा डिसिजन चुकीचा घेतला, एखादा बॅटर जर का मागे पुढे पाठवला, त्या अल्ताफ सरांना सुद्धा प्रेक्षकांकडून सुनावलं जातं. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे. अगदी ग्रामीण क्रिकेट खेळताना प्रत्येक जण एकच विचार करतो, माझ्या गावची टीम जिंकली पाहिजे, माझ्या गावाचं नाव पाहिजे त्या स्पर्धेमध्ये, त्या मैदानामध्ये टिकलं पाहिजे. आणि म्हणून तर म्हणून आम्ही शकतो की हालगावचं क्रिकेट यांचं नातं अगदी पाहिलं तर लव बर्ड सारखं आहे. मग क्रिकेट आणि हालगाव मग कोणत्या ठिकाणी पाहिलं तर सॅक्रिफाईस करू शकतात, परंतु क्रिकेटमध्ये त्यांचा जो प्रेमळ जिव्हाळा आहे तो कधी संपू देऊ शकत नाही. आणि या हालगावची पहिले तर ही टुर्नामेंट आपण पाहतोय, SC हाल
आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज आपण या क्षणाला पोहोचलोय. अर्थातच मॅच चालू असणार आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजाब संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणारा मरियम 11 मोरबाद संघ. मॅच मजेशीर आहे. अर्थात आपण पाहिली 41 धावा झाल्यात, जिंकण्यासाठी 42 ची गरज. कमान ठोकडेज आहे. चला फास्ट घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचंय. स्वर्गीय भास्कर 11 अंजाब संघ आपल्याला विनंती असे आपली सलामीची जोडी पाठवायची. अर्थातच या मॅच मध्ये आपल्याला जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. मागील मॅच मध्ये कर्जतचा गुणगे संघ खरं तर ती मॅच जिंकला. अगदी पहिल्याच्या बॉलिंगच्या माऱ्यावर जिंकला, बॉलिंगच्या जोरावर जिंकला. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे गरज होत्या कमी धावांच्या वाचवायच्या होत्या धावा, त्या मॅच मध्ये धावा वाचवल्या आणि अगदी 8 धावांनी तो सामना जिंकला. खरं तर कौतुक करावं लागेल गुणगे संघाच्या सर्व बॉलरचं, फिल्डरचं कौतुक करावं लागेल. एक क्षणी असं वाटलं होतं की इथे पाहिलं तर समोरचा पुरार संघ तो मॅच जिंकतोय की काय, पण तो असं घडलं नाही. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची. अन्यथा आपल्याला सुद्धा पेनल्टी दिली जाईल. मागील मॅच मध्ये पुरार संघाला मिळालेली पेनल्टी, त्या पेनल्टीचा नक्की एक मोठा धसका घेतला होता. त्या पेनल्टीचं प्रेशर होतं आणि प्रेशर मॅच मध्ये बरंच काही घडायला नक्कीच कारणीभूत ठरतं सर. प्रेशर शिवाय जिंदगी नाही. आणि प्रेशर का असतं ना, आणि टेन्शन काय असतं किंवा संघर्ष का असतंय, आमच्या प्रवीण दुगाडे सरांशिवाय कोण सांगू शकत नाही. मौत को टच करके आ गया हमारे सर. सर त्यांचा डायलॉग आहे, मौत को छूके टक से आ गया. टक से आ गए. तर प्रवीण सर दुगाडे यांच्याशिवाय संघर्ष कोण जाणेल ना. तर आयुष्याच्या सुरुवातीपासून ते आज तागायत पाहिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये रोजच्या दिवशी संघर्ष आहे. त्यांना माहिती आहे माझ्याकडे बाईक नाहीये तरी सुद्धा मला मैदानामध्ये ज्यांनी मला कॉमेंट्रीला आमंत्रित केलंय तिथे ऑन टाइम पोहोचायचं, आणि ते संघर्ष त्यांनी नक्कीच पाहिलंय. पहाटे 4 वाजता मॅच संपू दे, मला पलसपेपर्यंत पोहोचायचंय, मला माझ्या पोंजापर्यंत पोहोचायचंय. तो संघर्ष मैदानामध्ये आल्यावर आयोजकांची जी असलेली मेहनत ती वाया न जाऊ देता त्या मॅचला उठवणं, हा संघर्ष, स्वतःच्या आयुष्यातला वैयक्तिक संघर्ष, त्यासोबत पाहिलं तर त्यांनी फक्त संघर्ष बनवलाय. म्हणून तर पाहिलं तर प्रवीण दुगाडे हे नाव पाहिलं तर संपूर्ण आपल्या टेनिस विश्वामध्ये रायगडच्या पटलावर मानांकित अशा समालोचकांमध्ये घेतलं जातं. तेच प्रवीण दुगाडे सर आपल्या सोबत आहेत. 42 झालेत. 42 धावांची गरज आहे. 42 रन्स विन आहे आणि स्कोरर लाभला होता नवीन, आता बदलला. 42 धावांची गरज. रहीम पहिला चेंडू मारुतीच्या बॅटमधून चेंडू निघतोय. त्यापेक्षा कव्हार इथं थोडंसं फंबल जाणवलं गेलं, स्वतःला सावरला. आता सिंगल या ठिकाणी घेतले. प्रवीण पतारे आणि मारुती माली सलामीची जोडी आहे आपण या ठिकाणी पाहतो. मारुती माली होता सलामीला आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण मोतोशिन गोलंदाजी मार्कवरती. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं संघर्षशिवाय पर्याय नाहीये या जीवनामध्ये. गोलंदाज तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे फुल लेंथचा चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक होतो. थोडासा फंबल पाहिलं होतं, त्यातून चेंडू निघाला, दणदण करत निघाला लॉंग ऑन झोन मध्ये. सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. चेंडू फरार, चौकार. माय नेम इज लखन. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू. इथे लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक प्रवीण पतारे ऑन द फायर होतोय. त्याच्या बॅट मधून येतोय लगातारचा हा दुसरा चौकार. आमच्या कॅमेरामॅनला विनंती केली एकदा आपण अल्ताफ कॅमेरा फिरवायचा आहे. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. पाहायला गेलं तर मुख्याध्यापक म्हणून नक्कीच शिक्षण क्षेत्रामध्ये नक्की चांगलं काम आहे. सोबतीला पाहिलं तर ASC हाल संघाचं जे क्रिकेट आहे ते नक्कीच आज तागायत पाहिलं तर या रायगडच्या पटलावर मोठमोठ्या संघासोबत त्यांचं नाव नक्कीच जोडलं जातं. यासाठी हेच व्यक्तिमत्व अर्थात अल्ताफ सर यांचं सुद्धा नक्कीच आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. कारण की जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा तेव्हा आपल्या संघाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम करतात. संघामध्ये कोणता बदल करायचा आहे, संघामध्ये कोणत्या खेळाडूला पाहिजे तर सलामीला पाठवायचं आहे, कोणत्या खेळाडूला पाहिजे थोडं मागं घेऊन नक्कीच आपल्या स्ट्रॅटेजीने खेळवायचंय, हे सर्व काही अल्ताफ सर पाहतात. म्हणून तर पाहिलं तर अल्ताफ सर आणि ASC हाल संघ याचं नातं अगदी अतूट आहे. जरूर पाहतोय शिक्षकाशिवाय आणि गुरुशिवाय
माणूस घडत नसतो. इथे उर्फी चेंडू पुन्हा एकदा वॅकंट झोन आहे, चेंडू आपण पाठवला लॉंग ऑफ झोन मध्ये, एक चांगला फटका, दमदार शॉट, चेंडू सीमारेषे पलीकडे, चौकार. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं सुरेख आपण पाहतोय. कृपया करून जे प्रेक्षक आहेत आणि आमचे दर्दी प्रेक्षक आहेत जे पाठीराखे आहेत तर चेंडू बघा. चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं गेलं, प्रवीणच्या पाठमधून आपण पाहिलं तिसरा चौकार. जर चेंडू पोहोचवा मैदानात, पहिलं षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. 3 चौकार आता परत पाहिले गेलेत, धावसंख्या 13 या आकड्यावरती 5 चेंडू आणि 13 धावा. जरा जे प्रेक्षक आहेत तिथे कृपया करून मॅच बॉल, भूपितभाईने सांगितलंय मॅच बॉल आणून द्या, नवीन बॉल घेऊन जा. हा मॅच बॉल फक्त आणून द्या, नवीन बॉल घेऊन जा. मॅच बॉल आपण पाहतो चॉईस ऑफ बॉल असतो आणि त्या एक बॉल साठी ना पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानात 2-3 बॉल द्यावे लागतात. त्यामध्ये 2 गोष्टी होतात, एक जो टाइम वेस्ट जातो. मी बघितलं आता बरं जाऊन पाहतो जेव्हा बॉल चॉईस झाल्यानंतर 5 चेंडू 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती आहे, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि शेवटचा चेंडू सामना करतो प्रवीण पतारे. पाहतो आपण पाहतो वाईडीचा क्षेत्ररक्षक ठेवायचा कुठे चौबाजूने मारतोय. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो चांगली कामगिरी पाहिली गेली. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली, धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती 42 धावांचा पाठला करायचा होता. म्हणजे 14 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहिलं अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. इथून पाहिलं विचार केला आपण तर आकाश इथे धावांचा पाठलाग करत असताना जेव्हा मॅच पाहिली गेली या अगोदर आपण सोमजाई गुणगे संघाची मॅच पाहिली, त्यांनी त्या धावा डिफेंड केल्या की गणेश मोरे त्यांनी टाकलेले ते 2 षटक होते, अफलातून गोलंदाजी होती आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर मार्स दबावात आला का त्याच्या जोडीचे दोन्ही फलंदाज लवकर माघारी परतले होते. आणि त्यानंतर पाहिलं गेलं कुठेतरी जिथे स्ट्राईक रोटेट होत्या सिंगलचं डबलमध्ये रूपांतर दबाव टाकायचं होतं, ते दबाव टाकता आलं आणि त्यामुळे संघाला माघारी परतावं लागलं. आणि मॅच खऱ्या अर्थाने आम्ही नेहमीच बोलतो एखादी चांगली रंगतदार मॅच चालू असते ना आणि त्या ठिकाणी जेव्हा फलंदाज मॅच थांबवतो किंवा पाणी मागव या काही चर्चा करायच्या असतात, तिथे अनेक वेळा हातात आलेल्या मॅच गमवाव्या लागतात. आणि आपण तिथं पाहिलं गेलं मॅच चालू होती, झुकली होती. आपण पाहतोय मानगाव वरून जी टीम आलती खऱ्या अर्थाने पुरार संघ, आणि त्यानंतर जे पाणी मागवितलं तिथून ती टीम बॅकफूटवरती गेली. इथे शॉर्ट पिच चेंडू डिफेक्स्टा कव्हर मध्ये पॉवर प्लेचा दुसरा षटक, पहिल्या चेंडू होती करारा पहार, चेंडू सीमा रेखा पार, रन्स मिळतील 4, चौकार होऊन दे डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय गोलंदाज तयार, उर्फी चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण मिळू. आपला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वाईडिश होता, थांबवलं त्या ठिकाणी. आपण पाहतो कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, काही करत नाहीये प्रवीण. आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिले गेलेत, म्हणजे चांगली बॅटिंग आपण पाहतो आत्तापर्यंत पाहिले गेले. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक अनिकेतला या ठिकाणी पाहतोय. राईट हँड ओव्हर द विकेट, इनसाइड एज पाहिली, शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल या ठिकाणी आली आणि सिंगल हे पाहतो 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. आपण पाहतो अजून 19 म्हणजे 23 धावा इथून बनवायच्या आहेत. एक एक चेंडू एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. इथे गोलंदाज पुन्हा एकदा पाहिलं गेलं, स्टेप आउट मारुती आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता.
तो चेंडू आला. आज खऱ्या अर्थाने क्रिकेट विश्वामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक दुःखाचा दिवस होता. कारण एक नामवंत पंच, एक नामवंत खेळाडू ज्याने अनेक वर्ष गाजवले, त्यांच्याबरोबर आम्हालाही पंचाची भूमिका करण्याची संधी लाभली होती अनेक वेळा. अजित पुत्र सर ते आज आपल्यातून निघून गेले. इथे उर्फी चेंडू मध्ये आहे क्षेत्ररक्षक, तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मारुती माली आपण पाहिला गेला, झटका त्याच्या स्वरूपात दिला गेला आहे. आणि इथे पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजी झाली हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोकली दे. जरूर पाहिलं तर सर आजच्या दिवसामध्ये तुम्ही म्हटलात नक्कीच अगदी दुःखाचा दिवस ॲज अ क्रिकेट क्षेत्रावरती. तर अजित पुत्रन सरांचं नक्कीच आपल्यातून नक्कीच जाणं त्यांच्या आत्म्यास चिरशांती नक्कीच लाभो. इथे पहिली विकेट गेली आणि या पहिल्या विकेट नंतर मॅचमध्ये टर्न होईल का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण अशा बऱ्याच मॅचेस आपण पाहिल्यात की त्या मॅचमध्ये तुम्ही ॲज अ पंच म्हणून होतात, तिथे विकेट गेल्यानंतर मॅचला झालेले टर्न आऊन, कारण की आता करायच्यात त्या अर्थात पाहिलं तर 23 धावा आणि 23 धावा करायच्यात त्या पहिले तर 19 बॉलमध्ये करायच्यात 23 धावा. फिल्डिंगचा स्तर आता वाढत चाललाय. आता गरज असणारे अर्थात पाहिलं तर 18 बॉल 3 षटकांचा खेळ बाकी असणार. 3 षटकांमध्ये आता करायच्यात 22 धावा. मॅच सोपी नसणारे बॅटिंग करायला सांगाल, कारण की सत्र जर पाहायला गेले तर अगदी सकाळचं सत्र आहे. वातावरणामध्ये थोडीशी मंदी, इथून मोठे फटकेबाजी करणं सोपं नसणार आहे. कारण की जर मारायला गेलो तर नक्कीच कॅच होऊ शकतात. हे दोन्ही टीमला माहिती आहे की बॉल कसे टाकायचेत. आता बॉलिंग संघ हाच विचार करत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा नाही, मिसफिल्ड करायची नाहीये. त्यामुळे मॅच पहिले तर रंगात स्थितीमध्ये येऊ शकते, कारण की 22 धावा करणं खरं पाहायला गेलं तर सोपं नसणार आहे. चांगल्या प्रकारे नक्कीच पाहायला गेलं तर आता करावे लागेल गोलंदाजी. आपल्याला 22 धावा वाचवायचे खरं पाहायला गेलं तर 22 धावा वाचवायचे. 20 धावा झाल्यात आणि 22 धावा वाचवण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर कोण गोलंदाज येणार हे सुद्धा पाहावं लागेल. चला वेळ सुद्धा नक्कीच इथे सरलाय. 15 मिनिटं, 10 मिनिटं झाले. 10 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं संपवलेत. येणारे 15 मिनिटं 3 षटकात संपवायच्यात, अन्यथा आपल्याला नक्कीच धावांची पेनल्टी दिली जाईल. संभाजी पतारे आणि त्यासोबत प्रवीण पतारे यांची जोडी. नक्कीच सर काय म्हणाल आपला अनुभव काय म्हणतो या मॅच मध्ये. आता गरज आहे 18 बॉलमध्ये 22 धावसंख्येची. मॅच कोणत्या ठिकाणी टर्न होऊ शकते, अजून एखादी विकेट आली मॅच मध्ये फरक जाणवू शकतो नक्कीच. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. जरूर आपण या चेंडू नंतर जरूर चर्चा करूया, कारण इथे आपल्याला निश्चित ठेवायचं नाहीये, कोणत्या प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. हलक्या हाताने कट केलं. शॉर्ट टर्नमेला क्षेत्ररक्षक टार्गेट करण्याचा प्रयत्न, थोडासा हाईट चेंडू घेऊन फेकला गेला. इथे दोघे बंधू आपण पाहिलं गेलं, संभाजी पतारे आणि प्रवीण पतारे हे अंजपची एवन जोडी आपण पाहतो मैदानावरती आहे. अनेक ऊन पावसाळे त्यांनीही पाहिले गेलेत. क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं जरतरची भाषा बोलली जात नाही आहे, पण जरतर शिवाय सर क्रिकेटही होणार नाही आहे. खूप महत्त्वाचं ठरलं जातं, कारण इथे पाहिलं गेलं अंजप संघाचा विचार केला असे अनेक मोठे मोठे सामने आहेत का ज्या ठिकाणी एक चेंडू 7 धावाची गरज असताना 9व्या क्रमांकाचा फलंदाज येतो, षटकार मारून जातोय. असे अनेक सामने त्यांचे आपण पाहिले गेलेत. पण इथे पाहिलं गेलं गोलंदाजी यावरती सर्व निर्भर असेल. इथे हलक्या हाताने आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू. क्रिकेट म्हटलं गेलं ना, आमचे प्रवीण दुगाडे पाठीमागाचे गिरगिट म्हणतात, पण गिरगिट धोका दिसल्यानंतर रंग बदलतो. पण क्रिकेट वेळोवेळी क्षणोक्षणी कधीही त्याचा वेळ काल नसतं क्रिकेटला. प्रत्येक चेंडू गणित क्रिकेट बदललं जात आहे. इथे डॉट चेंडू आपण पाहिला गेला. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि इथे आपण पाहतो चुकी. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं दगडी चालता फेमस डायलॉग आहे, चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये पकडोगे कॅच जीतोगे मॅच. क्रिकेटमध्ये कॅच पकडणं गरजेचं आहे. जर तुम्ही संघामध्ये आलात तुम्हाला घेतलं जात आहे. क्रिकेट 3 बाजूनी मोजलं जात आहे, एक बॅटिंग, एक बॉलिंग आणि दुसरं म्हणजे फिल्डिंग.
आणि या दोन्हीमध्ये बॅटिंग बॉलिंगमध्ये बॅट्समन समोर असतोय, बॉलर त्याला बॉल टाकत असतोय, पण फिल्डर हा गोलाकार उभा असतो. त्यामुळे खूप महत्वाचं ठरतं आहे. इथे जेल ड्रॉप आणि जीवदान दिले प्रवीणला. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. इथे कट केलं बघा, मोका भेटला, हात खोलण्याचा मोका आणि त्या मोक्यावरती दिला ठोका. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघाला, सीमारेषे पलीकडे धनधन करत निघाला. रस मिळतील 4, चेंडू फरार, चौकार. तर 27 धावा स्कोर कार्ड वरती येतं. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे टॉस केला, पुन्हा एकदा जेल सोडली, पतपडीचा लोन घेतला, कर्ज फेडलं नाहीये, तर आपण पाहतो चक्रीवाढ व्याज लागतो आणि या चक्रीवाढ व्याज मैदानावरती लागला. प्रवीणच्या बॅट मधून चेंडू निघाला, जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. 13 चेंडू आणि 9 धावांची गरज. इनसाइड एज पाहिली, शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक आहे. बोलतात ना, घर बदललं, दिशा बदलली, घराचे वाशे बदलले, भरपूर काय बदललं जातं, वातावरण बदललं जातं. जेव्हा एका ठिकाणी आपण बरीच वर्ष राहत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो ना, तिथलं वातावरण आपल्याला सूट होईल ना होईल सांगता येत नाही, लगेच आपण रुजू होत नाहीये. इथे एकदा जीवदान भेटलं, त्यानंतर वातावरण बदललं. फलंदाजाला मोका भेटला, ऑफ साईडला चेंडू भेटला, त्यावर ठोका भेटला, त्यानंतर पाहिलं समोर दिला, गुल्लक दिला, त्यावरती षटकार आला. आता इनसाइड एज आली, जिथे धावसंख्या थांबवायची होती तिथे सिंगल आले. पुन्हा एकदा प्रवीण स्ट्राईकला आला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली आपण 34 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. प्रवीण सर, कधी काही होऊ शकतंय. अनेक मूवीज पाहायला गेल्यात, हिरो कोण ना विलन कोण, शेवटच्या क्षणाला येऊन राजा बनतो कोण, काही होऊ शकतोय. इथं क्रिकेट आहे, या क्रिकेटला काही कुणी वेळ काल सांगू शकत नाही. प्रेडिक्शन फक्त केलं जातोय आणि ते कधी कधी आपण पाहतो प्रवीण सरांचे तर 100% खरे होतात, काही कांचे राहतात ना, बरोबर प्रवीण सर? हां, कारण मी RPLची प्रवीण सरांची जेव्हाही कॉमेंट्री ऐकले तेव्हा वेळेस पाहिलं गेलं. RPLमध्येच एक मॅच पाहिली, एक क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला, त्यानंतर बोलतात दंडात्मक कारवाई, लगातार 3 षटकार आले. मी बघितलं. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे. समाचार, भरपूर समाचार. गोलीच्या वेगाने चेंडू निघाला सीमारेषा पलीकडे. A1 क्वालिटीचा डीप मिड विकेट झोन मध्ये आला हा बेहतरीन षटकार. धावांची इथून गरज आहे. 11 चेंडू आणि 2 धावा. अफलातून बॅटिंग आपण पाहतोय. एखाद्याला जीवदान दिल्यानंतर दंडात्मक कारवाई कशा प्रकारे असते हे पाहिलं गेलंय. इथे पुन्हा एकदा स्टेप आउट केलं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. थांबायचं होतं, खेळायचं होतं, पण मॅच लवकर फिनिश करायच्या नादामध्ये प्रवीणने लॉंग झोन मध्ये चांगलं झेल अनिकेतचा त्या ठिकाणी पाहिला गेला. फलंदाज बाद, झटका क्रमांक 2 ठोक डीजे. सिंगल या ठिकाणी आपण पाहतो. थोडंसं पंबल पाहिलं गेलं, एक सिंगल या ठिकाणी पाहिली गेली. सिंगलने आपण पाहतोय स्कोर इथून लेवल आपण पाहिलं गेलं. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग पाहिली गेली, कारण पूर्ण दिवस काम करा तर पगार असतो. तसंच हे सामन्याचं चित्र. तर तुम्ही इथं धावांचा पाठलाग पूर्णपणे केला तर विजय.
इथे पाहतो वाईट चेंडू अतिरिक्त धावणे आपण पाहतोय. संघ या ठिकाणी विजयी झाला आहे. स्वर्गीय भास्कर विले अंजाप टीम मनापासून गोड गोड कौतुक त्यांचं. आणि चला फिल्डिंग ज्यांची आहे ते लावून घ्यायचं लगेच.